वृश्चिक राशीसाठी मार्च महिना हा सडन चेंजेस घेऊन येणारा महिना आहे. तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन बदल होण्याचे संकेत इथे दिसत आहेत. अ न्यू बिगिनिंग, अ फ्रेश स्टार्ट. काहीतरी सडनली चेंज होणार आहे. या महिन्यात तुमच्या आयुष्यात जुनं संपवून नवीन सुरुवात करण्याची ऊर्जा आहे. मग ती काही नाती असतील, काही तुमच्या सवयी असतील किंवा तुमची थिंकिंग प्रोसेसही असू शकेल. तुम्हाला असं जाणवेल की तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत सडनली आमूलाग्र बदल झालाय. अर्थातच हा बदल थोडासा ताण निर्माण करेल, परंतु सरते शेवटी हा बदल तुमच्यासाठी अत्यंत पॉझिटिव्ह आणि सकारात्मक असणार आहे. नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या कर्मविश्लेषणात आपण मार्च महिन्यात वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे कर्माचे पॅटर्न्स कसे दिसत आहेत हे बघणार आहोत. जर तुमचं आयुष्य तुम्ही नीट ऑब्झर्व केलं ना, तर एक गोष्ट तुमच्या अशी लक्षात येईल की काही त्याच गोष्टी, त्याच घटना पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात ठराविक कालावधीनंतर रिपीट होत आहेत. यालाच कर्माचं चक्र, कार्मिक सायकल किंवा कार्मिक लूप असं म्हटलं जातं. आपण सगळेच या कर्माच्या चक्रात अडकलेलो असतो, परंतु आपण त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, कारण आपल्याला कोणी याबद्दल नीट समजावूनच सांगितलेलं नाही. आणि कोणी सांगितलेलंच नाही तर आपल्याला ते कळणार कसं, नाही का? अवेअरनेस म्हणजेच जागरूकता आली की मग कर्माचं हे चक्र हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते आणि आपला आत्मा स्पिरिच्युअल अवेकनिंगच्या दिशेने हळूहळू पुढे सरकतो. अवेअरनेस आणि मुक्ती हाच ज्योतिषशास्त्राचा मुख्य उद्देश आहे आणि तुमच्या सगळ्यांचं योग्य मार्गदर्शन करणं आणि तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणं हा माझा मुख्य उद्देश आहे. सुरू करूयात आजच्या कर्मविश्लेषणाला. तुमचे भूतकाळातले पॅटर्न जर आपण इथे बघितले ना, तर असं दिसते की तुमच्या रिलेशन्समध्ये कायम तणावाचं वातावरणच राहिलेलं आहे. म्हणजे कुठलंही रिलेशन असो, कुठलंही नातं असो, ते नातं एन्जॉय करण्यापेक्षा तुम्हाला त्याचा त्रासच जास्त होतो. त्याच्यामध्ये ताणतणाव आणि टेन्शनच जास्त असतं. पण याचं जर मूळ कारण, रूट कॉज आपण बघितलं तर हट्टीपणा, सुडाची भावना किंवा मीच बरोबर आहे अशी वृत्ती हे असू शकतं. आता वर्तमान परिस्थितीत आपण बघितलं ना, तर डिसिजन मेकिंग कर्म ऍक्टिव्ह आहे असं दिसतंय. कुठले तरी निर्णय तुम्हाला महत्वाचे घ्यावे लागतील आणि कायम तुमच्याकडे 2 ऑप्शन्स असतील आणि त्या 2 ऑप्शन मधनं तुम्हाला चूज करावं लागेल की नक्की तुमच्यासाठी योग्य कोणतं आहे. याचं एक उदाहरण घ्यायचं झालं तर जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्याकडे ऑफर येतील, पण त्या सडनली 2 ऑफर येतील आणि मग तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल यावेळी मात्र की ही नोकरी करू का ती नोकरी करू, कुठली ऑफर मी ऍक्सेप्ट करू, हे डिसिजन तुम्हाला घ्यावं लागेल. अशा या परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यासाठी शांत मनाने विचार करणं हे तुमच्यासाठी योग्य कर्म ठरेल. प्रॅक्टिकल विचार करा आणि फायद्याचं असेल तरच ती ऑफर स्वीकारा. ज्या व्यक्ती अविवाहित आहेत त्यांच्यासाठी अत्यंत शुभ संकेत इथे असा आहे की अचानक एखाद्या नवीन व्यक्तीशी ओळख तुमची होऊ शकते. जर तुमचा हेतू चांगला असेल आणि जर तुम्ही प्रामाणिकपणे संवाद साधलात तर हे नातं लॉंग टर्म पर्यंत टिकू शकणार आहे. फायनान्सेसच्या बाबतीत जर आपण बघितलं तर जर तुमची एखादी रक्कम कुठे अडकली असेल, पैसा कुठे फसला असेल, तर तो रिलीज होण्याचे संकेत इथे दिसत आहेत. फक्त नवीन कुठली इन्व्हेस्टमेंट मात्र या महिन्यात करू नका. या महिन्याचा स्पिरिच्युअल लेसन म्हणजेच आध्यात्मिक संदेश तुमच्यासाठी असा आहे की सोडून देणे आणि विश्वास ठेवणे. म्हणजे काय, तर ज्या गोष्टी तुम्हाला सोडून चालल्यात, तुमच्यापासून दूर चालल्यात, त्यांना पकडून ठेवू नका, तर त्यांना मुक्त करा. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन गोष्टी, नवीन सुरुवात तुमच्यासाठी यशाचं द्वार उघडं करणार आहेत, याच्यावर विश्वास ठेवा. ज्या गोष्टी बदलतायत त्यांना बदलू द्या, ज्या सोडून चालल्यात त्यांना सोडून जाऊ द्या. त्याला विरोध मात्र अजिबात करू नका. शांतता, संयम, प्रामाणिकपणा आणि पॉझिटिव्ह थिंकिंग हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली असणार आहे. श्री स्वामी समर्थ.